तुम्ही औषध घेण्याआधी त्याची एक्सपायरी चेक करतात का? जर नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही एक सवय तुमच्या आरोग्याला सुरक्षित ठेवू शकते. नमस्कार, मी DRX विनाली बारी. माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. मी या चॅनलवर तुम्हाला औषधांची योग्य माहिती देणार आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया की एक्सपायरी डेट म्हणजे काय. एक्सपायरी डेट म्हणजे उत्पादन कंपनीने त्या औषधासाठी दिलेली शेवटची तारीख. या तारखेपर्यंत जर औषध योग्य पद्धतीने साठवून ठेवले असेल तर त्याची इफेक्ट आणि त्याची क्वालिटी ही सुरक्षित टिकून राहते. एक्सपायरी डेट नंतर त्या औषधाचा प्रभाव म्हणजे त्याचा इफेक्ट कमी होऊ लागतो. काही औषधांमध्ये रासायनिक बदलही घडतात, त्याच्यामुळे ते एक्सपायरी डेट नंतर वापरणे सुरक्षित असेलच याची खात्री देता येत नाही. उदाहरणार्थ काही अँटीबायोटिक्स आहेत, सिरप आहेत, डोळ्यात टाकायचे आय ड्रॉप्स आहे, इन्सुलिन आहे, नायट्रोग्लिसरीन आहेत. अशी औषधं एक्सपायरी डेट नंतर वापरणे शक्यतो टाळावे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही औषधांचे बॉटल्स आणि ट्यूब उघडल्यानंतर त्याची वापरण्याची मुदत ही वेगळी असते. उदाहरणार्थ डोळ्यात टाकायचे आय ड्रॉप हे एकदा ओपन केल्यानंतर 4 आठवड्याच्या आत वापरणे गरजेचे आहे. म्हणून काही औषधांसाठी फक्त एक्सपायरी डेटच बघणे गरजेचे नाही. औषध हे नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवावे. तसेच सूर्यप्रकाश आणि ओलावा असेल अशा ठिकाणी औषधाची साठवणूक करू नका. तसेच घरात लहान मुलं असेल तर त्यांच्यापासून औषधं दूर राहील ह्याची काळजी नक्की घ्या. प्रत्येक औषध घेताना त्याची एक्सपायरी डेट चेक करायला विसरू नका. आजची माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर माझ्या DRX विनाली बारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या औषधाच्या माहितीवर पाहिजे यासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.